नाही मे बी. अरे रडू नको तुम्ही, काही नाही होणार. मी आईचा फोन आला होता, अर्जंट कॉल करायला लावलाय घरी. काय सो प्राऊड ऑफ यू बेटा. तू शिकली नाही तरी चालेल, पण या गोष्टी लक्षात ठेवायच्या. हॉर्स कसा करतो? नमस्कार आणि वेलकम टू द न्यू ब्लॉग ऑफ द तनया निखिल. मी तनया तुमचं हो इथे जाऊ. मी तनया तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आपल्या एका नवीन ब्लॉग मध्ये. सखी सगळ्यांना हॅलो कर. हाय कर. हाय का राम राम करायचं? काय करायचं? राम राम म्हणा. नाही अगं बाप्पा आहे तिथे, त्याला सांग गाडीत बस. नाही बसत तो. काय मम्माने काय बंद केलं? नाही लावायचं गाणं. हे सखी मला तर कोणी जवळच नाही घेत ग. घे ना मला जवळ. आणि सखी माझी कोणी टायगर. हा सखी माझी कोणी पप्पीच नाही घेत. कसं करतो हे टायगर? अशा कशा असतात लेकी बापाच्या. हे सखी माझी तर कोणी पप्पीच नाही घेत. माझी पप्पी घे ना. कशी ऐकून ना ऐकल्यासारखं करते. तर आम्ही आज सॅटर्डे आणि बाहेर निघालोय. कारण काय घ्यायचंय निखिलाच आपल्याला? सखीला स्केटबोर्ड घ्यायचा आहे. आमचा पापा रोज सखीला ग्राउंड वर घेऊन जातो आणि तिथे सखी त्या बिचारीची पोरं प्रॅक्टिस करत असतात, त्यांचा स्केटबोर्ड ओढून घेते. तर आता फायनली आम्ही ठरवलंय की तिला घेऊन जाऊया. तिथे आमच्या इथे आहे खाली सगळं. पण मग ती छोटी होती म्हणून अशी इच्छा नव्हती होत आमची. पण आता पापाची खूप हौस झाली का रे बापा. माझ्याला डोक्यात बसले ती त्या पोरांकडे मागते ना, मग असं होतं की अरे खेळल आणि काहीतरी नवीन खेळल. आणि मस्त आहे ते. ती एकदम छान त्याच्यावर बसते, मागे पुढे होते. तर म्हटलं चला, तिला काही मोठं बनवायचं नाहीये, बट काहीच हरकत नाहीये म्हणून घेतलंय. तर सखी आणि सखीला एवढा कम्फर्टचा सवय लागलाय ना. गाडीत बसल्या बसल्या काय केली सखी तू पहिली गोष्ट? काय झालं? मॅडमने गाडीत बसल्या बसल्या सगळ्यात आधी शूज फेकले, मग सॉक्स काढून फेकले. असंच असतं आमचं जे काही असतं ते. असो पुढे पण अजून. हे बघ मम्माला सांग, आपला डक कसा करतो ग? आणि माऊ कशी करते? आणि बुबू आणि हंबा कशी करते ग? हो. आणि हॉर्स कसा करतो? कधी शिकले तुम्ही? आम्ही सगळं शिकलं, आम्हाला सगळं येतं. हे माझ्यासाठी पण नवीन होतं. एलिफंट कसा करतो? अशी अशी हळूच. बाबू गोंड्या आहे. कधी शिकला तू? मम्माला तर माहित पण नाहीये. आणि टायगर कसा करतो बेटू? टायगर. हा हे काल काहीतरी दादाला सांगत होती ती, टायगर असा करतो म्हणून, पण माझ्या काही लक्षात नाही आलं. असो तर आणि निखिलने आजचं एक खूप मोठं काम केलंय जे 4-5 वर्षापासून अडकलेलं होतं. त्यासाठी मी त्याचा सत्कार करणार आहे. तो कसा करणार त्यासाठी तुम्हाला ब्लॉग पूर्ण बघावा लागणार आहे. सांग निखिल. स्टे ट्यून. स्टे ट्यून. काय काय घातलं ना? कोणता कलर आहे सखी तुझ्या चष्म्याचा? ब्लॅक. ब्लॅक. मला आधी असं वाटायचं आमच्या इथे ना खाली ग्राउंडवर संध्याकाळी पण पॅरेंट्स घालून आणायचे पोरांचे चष्मे. मला असं व्हायचं की तुम्ही का त्या पोरावर बळजबरी करताय. मला आता कळलं पोरांचं आई बापाचं काही नसतं, हे सगळं इकडे असतं. कुठे ना आहे ना तुझ्या डोळ्यावर. 2 मागे पडलेत ना गाडीत अजून. वेगळंच ऑब्सेशन झालंय सध्या. सगळ्यात आधी आम्ही गेलो होतो डिकॅथलॉनला सखीसाठी स्केटबोर्ड घ्यायला. पण तिला तिथे गेल्या गेल्या स्कूटर आणि सायकल सापडली होती आणि इतकं मोकळं होतं, आजूबाजूची मुलंही खेळत होते. त्याच्यामुळे मॅडम हे टोकते ते टोक कंटिन्यू स्कूटर खेळत होत्या. तिच्या मागे पळून पळून मला इतकी भूक लागली होती. आणि आज मुहूर्त पण होता. निखिलला म्हटलं चल यार खाऊयात यार थाळी प्लीज. तिथून आम्ही गेलो होतो मला चष्मा करायला, जिथे माझ्यापेक्षा सखीने इतके चष्मे आणि गॉगल ट्राय करून बघितले ना की विचारूच नका. आणि सगळं ते लावल्यानंतर ना पटकन ती आरशासमोर जाऊन स्वतःला बघत होती. वेगळंच आहे आजकाल. हे आलोच होतो तर म्हटलं माझं चष्म्याचं जे काम आहे ते पण करून घेऊ. कारण मी दरवेळेस गेली का 2-2 चष्मे करते. बट सखीमुळे ते, अरे सखीमुळे काय ते होताच तिकडे तिकडे. माझा मुळात त्या चष्मा वेळेवर कधीच सापडत नाही. मला सगळे म्हणतात की त्याला मिस कॉल देत जा तुझ्या चष्म्याला, पण ते नाही होत. ते काय हे माझे नाही सापडत आणि मला झालंच 2 वर्ष. तर आज घ्यायचाच होता असं, पण मी घेतले पण माझा जो काही नंबर वाढलाय, मी ॲक्च्युली खरंच माझं मागच्या वर्षी 1.5 वर्षात
फोन आणि लॅपटॉपवर एवढं काम वाढलंय ना की खूप वाईट नंबर वाढलाय. त्याच्यामुळे इथून पुढे ऑलमोस्ट मी तुम्हाला प्रत्येक ब्लॉगमध्ये चष्मा घातलेली दिसणार आहे, काही असो. बाहेर असली तर गॉगल. आणि हा या गॉगलचं खूप जणांनी विचारलंय, तर याची लिंक द्यायला आम्ही ऑफलाईन घेतला होता. हा नंबरचा गॉगल आहे, कारण मला खूप लांबचा दिसत नाही, त्याच्यामुळे मग याच्याशिवाय बाहेर पडता येत नाही. निखिल मला म्हणतो की तुम्हाला फसवलंय, पण तो आमच्याकडे जेनेटिक आहे. आमच्याकडे ऑलमोस्ट सगळ्यांना चष्मे माझ्या माहेरी. का बरं हसतोय? का बरं हसतोय? डिफेक्टिव्ह पीस. तुला पण केवढ्या व्हाईट केस आहे, मी तुला काय म्हणते का लग्न आधीपासून? आज काय करून आलाय निखिल केस? हे काय तरी होता, हं? हे काय तरी होता. मग मला पण चष्म्यान गॉगल लावला आणि ते बरं वाटतं. काय जरी नाही झालं तरी माझा प्रॉब्लेम नाही, पण तुझा जर चष्मा झाला तर तुला दिसत. आणि आमचं ना ऑलमोस्ट म्हणजे भांडण होतच का रे, कारण की मला बाहेर चष्मा कुठे चष्मा कुठे चष्मा कुठे. आणि आय थिंक हे प्रत्येकाचं होत असेल. मी माहेरी जेव्हा असते तेव्हा माझे पप्पा स्पेशल काम करतं की मी घरातून आल्यानंतर ते माझा चष्मा एका जागेवर ठेवतं की निघताना की द्या पप्पा माझा चष्मा, या काइंड ऑफ. कारण माझ्याकडनं चष्मा खूप इकडे तिकडे म्हणजे ठेवलाच जातो काही असलं तरी. असो, त्याला आज एवढा नंबर बघितलाय तर आता गप वाचन बिचन एडिटिंग बिडिटिंग जे काही असेल, व्लॉग असेल, ए बाबा विथ चष्मा, ए बाबा. मॅडमचं मस्त खाणं. ए बाबा, छत्रपती शिवाजी महाराज की जय. कुठे झाला शिवाजी महाराजांचा जन्म सखी? शिवनेरी, राईट. अजून काय शिकवलं तू तिला? बेटा आपली स्वराज्याची राजधानी काय आहे? काय स्वराज्याची राजधानी? रायगड. आय एम सो प्राऊड ऑफ यू बेटा. तू शिकली नाही तरी चालेल, पण या गोष्टी लक्षात ठेवायची. आणि याचं सगळं क्रेडिट निखिलला आहे. तो रात्री झोपताना तिला तो शिवाजी महाराजांचीच गोष्ट सांगतो तिला की कसं कसं ते कुठे जायचे, कुठे शपथ घेतली होती, हे सगळं त्याचं काम आहे. सो ऑल क्रेडिट गोज टू हिम. बिकॉज मी का आपण सगळेच महाराजांचे खूप भक्त, आणि माझ्या लेकीनी पण तसंच व्हावं ही माझी खूप मनापासून इच्छा आहे. आणि पापा ते छान पार पडतो, हो ना सखी? आणि ते काय गण 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 आता बोलते. गेला आमचा मूड आता. असं पण आम्हाला कॅमेरा आवडत नाही. चलो, काय कट टू डे टू. आज आहे अक्षय तृतीया. तुम्हाला सगळ्यांना आमच्या दोघांकडून अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा. मस्त आज पूर्णाचा स्वयंपाक आहे. आणि आय एम सो प्राऊड ऑफ माय सेल्फ की सकाळी 8:30च्या आत मी सगळा पूर्णाचा स्वयंपाक केला होता. अर्थात मला 4च पुरणपोळ्या करायच्या होत्या. निखिलला पुरणपोळी अजिबात आवडत नाही, पण आज त्याच्याकडे ऑप्शन नाही आहे. आज त्याला पुरणपोळी आणि आंबेरस दोघंही खावं लागणार आहे. तसा तो आंबाही खात नाही. 1-2 महिन्यातनं खात असेल का रे एखादा? असं एवढं काही असं मला अट्रॅक्शन नाही. आणि त्यातल्या त्यात वाईट गोष्ट अशी की माझी सखी प्रॉपर पापावर गेली आहे. म्हणजे जे बाकीचे लहान मुलं आहेत ना, त्यांना सांगावं लागतं की बेटा आता आंबा नको खाऊ. माझ्या सखीला म्हणावं लागतं की सखी खा ग एवढा एवढा, खा ग एवढा एवढा. बट सखी अजिबात आंबा खात नाही. आणि मॅडमचं उलट आहे. हा, मला खूप आंबे लागतात आणि सखी आंब्याकडे बघतही नाही. मला याचं खूप वाईट वाटतं. घरी पण तात्या काकी किती आंबे खाते. मग तेच सांगते, तू नाही खात ना. आणि सखी तुझ्यावरच गेली खायच्या बाबतीत किती. आणि मला असं सखी अगं आंबा आहे, हा आंबा आहे, हा खूप छान असतो, हा वर्षातनं एकदा येतो, खा ग. लोक पागल होतं आंब्यासाठी. मला खूप आवडतो आंबा. मी असे पण लोक पाहिले की जे थांबतच नाही आंबे खायला. निखिलचे मामा आहे, दादू बाबा आहे. हा, म्हणजे इकडून आण तिकडून आण, केशर आण, हापूस आण, गावठी आण. घरी तर घरचे झाडाचे असतात, सिन्नरला पण नाशिकला पण बाहेरून पण आणले जातात. पण मला आंबा खूप आवडतो. निखिल अजिबात आंबा खात नाही. असो, माझा सकाळी सगळा स्वयंपाक आवरलेला होता आणि आमचं पण सगळं आवरलेलं आहे. पण निखिल आज एकदम शांत शांत आहे. त्याचं कारण काय रे निखिल? पोरगी जरा आज थोडी काहीच झालेलं नाहीये, लुचूपुचू पण नाही. पोरगी सुस्त झाली, तिची रात्रभर झोप झाली नाही, त्याच्यामुळे तिला अजून झोपायचं होतं. आणि याला झालं झोप झाली नाही. ती रात्रभर माझ्या अंगावर पाय टाकून होती, पप्पा पप्पा करत होती, पुंगा बसत होती, कुठे खाली बी जाऊ देत नव्हती. म्हणूनच तिची झोप झाली नाही. तिची झोप नाही झाली, त्याच्यामुळे ती सकाळी 8:30-8:45ला उठली, पण ती पुन्हा झोप करत झोपून गेली. आणि यालाच झालं की ही आज माझ्याकडे आली पण नाही. हिने माझ्या लॅपटॉपचे बटन नाही दाबले, ही पार्क ते बाहेर गेली नाही फिरायला, सायकल नाही घेतली, स्कूटरने खेळली. जी सकाळी तिचा झोप पसारा घालणं असो तिने काहीच नाही केलं. शांत पाण्यात गेली, ब्रश केला फक्त, पाण्यात गेली, बाहेर आली, मला नाही कॉलायची. आणि बाहेर येऊन झोपून गेली ती. हा ना, कपडे बिपडे घातले, ते काढले, परत झोपली ती. त्याच्यामुळे निखिललाच झालं काय झालं सखीला, काय झालं सखीला. म्हटलं काही नाही झालंय सखीला, तू असं शांत शांत राहू नको. आणि मॅडमचा ताज प्लॅन होता. काय कशाचा? बाहेर जायचं आहे ना आपल्याला अजून.
माझी पोरगी जर नॉर्मल आली जनरली ते माझं डिपार्टमेंट असतं विकेंडला Sunday ला शांत बसायचं. संडेला जास्त होतं आम्हाला. काय कारण की सॅटर्डेला फिरणं किंवा याचं काम काही सॅटर्डेला माझं संध्याकाळी थोडंफार वाजतं आणि संडेला सकाळी मी अशी असते कधी कधी प्रत्येक विकेंडला नसते मी. पण आज कधी-कधी निखिल तू शांत अशी शांत हसरी असते असं म्हण. विकेंडला का हां. असं काही नाही, मी नेहमीच हसरी असते. असो चला, आज आमची बाहेर जायचे प्लॅन आहे, पण आता सगळं सखीवर डिपेंड आहे. माझ्या डोळ्यातनं काय एवढं पाणी येते माहित नाही. मे अरे रडू नको तू, मी काही नाही म्हणत. मी पोळी भाजी व्यवस्थित खाईन. तू मी 1 नंबर स्वयंपाक केलाय. स्वयंपाकाच्या बाबतीत माझं बोट नाही धरू शकत कोणी. हे जे माझ्या हातात स्वयंपाक खाऊन गेले त्या सगळ्यांना माहितीये. स्वयंपाकाच्या बाबतीत नाही. ते सगळे कधीतरी खातात, मी रोज. निखिल या बाबतीत माझ्याशी मजाक नको करू. मी स्वयंपाक ऍक्च्युली चांगला करते. वाव. एकच गोष्ट आहे जी मला येत नाही, त्याचा ते आहे चहा. बाकी मी सगळा स्वयंपाक करते, पूर्ण वर्णाचा, नॉनव्हेज व्हेज सगळा करते. आणि मी किती पण माणसांचा स्वयंपाक करू शकते. मला प्रचंड मनापासून आवडतं स्वयंपाक करायला. ते एकच काम आहे जे मी मनापासून करते. आणि जे काम मला अजिबात आवडत नाही ते आहे धुणं टाकणं आणि कपड्यांच्या घड्या घालणं. पण ते पण मलाच करावं लागतं. असं चला, सखीची काय आम्ही वाट बघत नाही. आमचा नैवेद्य वगैरे दाखवून झालाय, जेवण करतो आणि पुढे काय काय होईल त्यासाठी ब्लॉग बघा. आणि निखिलची काबार मी पूजा करणार आहे ते पण तुम्हाला सांगते. हा, तू ते काम केलं ना 4 वर्षात एकदा, ते पण ते शेवटी सांगते जेव्हा पूर्ण होईल तेव्हा. हा, ते वेळ नाहीये, ते येईलच आज. चला, कट टू संध्याकाळ. तर झालंय असं की आम्ही बराच वेळच बाहेर निघालोय, पण शूट करायला काही जमलं नाही. मॅडमचा मूड चांगला झालेला होता, त्याच्यामुळे आम्ही लगेच बाहेर निघालो. आता आम्ही पर्स घेऊन निघालोय आणि बाहेर आल्यानंतर आमचं चिप्स खाणं फिक्स असतं. केळीचे चिप्स आणि बिटाचे चिप्स. आणि हे फ्राईड नसतात जे आमच्या इथे बाजारात मिळतात, त्याच्यामुळे दर शुक्रवारी मी तिला ते न चुकता आणते. आणि गाडीत बसल्यावर आमचा तोच टाइमपास असतो. शकी हॅलो करते सगळ्यांना एकदा. पापा कुठे गेला ग? तू चूक घ्यायला गेलाय पापा आमचा. तर आज 2-3 खूप मेन काम होते. त्याच्यातलं सगळ्यात पहिलं होतं ते म्हणजे फोनला स्क्रीन गार्ड आणि कव्हर टाकणं. मॅडमच्या कृपेने आणि माझ्या कृपेने दोघांचे फोन जरा जास्तच डॅमेज झालेले होते, स्क्रीन गार्ड वगैरे. तर मग सगळ्यात आधी ते काम आवरलं. त्याच्यानंतर मला आयपॅड घ्यायचा होता, तिकडे गेलो होतो. पण तिथे इतकी गर्दी आहे, प्लस मला हवी तशी माहिती मिळाली पण नाही. त्याच्यामुळे मी कन्फ्यूज आहे 2 याच्यात. त्याच्यामुळे म्हटलं ठीक आहे चला, मला कसं आज मुहूर्त होता म्हणून घ्यायचा होता, पण दोघं ह्याच्यात मी एवढी कन्फ्यूज झाली तर निखिलला म्हटलं वेट, जरा विचार करून मग घेऊयात, बघूयात या विकेंडला कसं होतं ते. बस खाली पडून जाशील. त्यानंतर ना आम्ही इकडे आलोय कॉईन घ्यायला. आज अक्षय तृतीया शुभ मुहूर्तावर काही ना थोडंफार सोनं घेतलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे. तर मग मला कॉईनच घ्यायचा होता म्हणून निखिलला म्हटलं तू आज जा, मी बाहेर थांबते पिल्लासोबत. कारण आत आल्यानंतर पिल्लू जो त्रास देतं ते नेक्स्ट लेवलचं असतं. आणि सँडल घातल्यानंतर मला काय त्रास होतो माझं मलाच माहिती आहे. त्यामुळे त्याला म्हटलं तू आज जा, आम्ही जरा बाहेर थांबतो. आणि मग थांबलेच होते तर म्हटलं आपण काही शूट नाही केलं तर तुमच्याशी बोलावं. आणि हां, ते जे काम ज्याच्याबद्दल मी निखिलचं मम देते, थांबा मी आधी. आत्ताच निखिलला एक मोठ्या सरप्राईजसाठी कॉल आलेला होता, पण नेमका निखिल आधी त्याने मिस केलाय. तो आल्यावर मी त्याला कॉल करायला लावते घरी आणि मग मी तुम्हाला पण दाखवते त्याच्या चेहऱ्यावरची रिॲक्शन काय आहे आणि ते सरप्राईज काय ना ते तुम्ही पण बघा. हे आमच्यासाठी म्हणजे माझ्यासाठी पण आता खूप सरप्रायझिंग होतं, पण निखिलसाठी जरा जास्त असेल. सो बघूयात निखिलला दाखवल्यावर निखिलची काय रिॲक्शन येते ते. सो निखिल इज बॅक आणि त्याला घरी कॉल करायला होते आणि सरप्राईज दाखवते. तुला आईचा फोन आला होता, अर्जंट कॉल करायला लावलाय घरी. कोणते पैसे दे? कुठे पैसे? त्यांचा फोन आला होता. हा, व्हिडिओ कॉल करायला लावला अर्जंट. तू असं डोक्याला हात का लावलाय? का बरं अर्जंट असं? ते नाही माहिती मला, तू बघ. उचलत नाही त्यांना ट्राय कर. आता पण नाही उचलत ते. जाऊ दे, मग ठेव फोन. काय तू फक्त मजा घेत होती का? नाही, मजा नाही घेते तुझी. काय हो? हा, काय ग? काय आणू आला काय? कधी? क्या बात है. घरे अमेरिकन केस विस काय?
हा? लगेच सिन्नर का? ते सकाळी आलेत फक्त. हा का? हा आणि इकडे आले लगेच. तर हे होतं ते सरप्राईज. निखिल तू किती खुश आहे, तू किती शॉक्ड होता? आणि मला कळलंच नाही पहिले. एक तर तू म्हणे घरच्यांनी अर्ध्याने फोन करायला लावला, टेन्शन अर्ध्याने मध्ये फोन होता करायला. निखिल. मला वाटलं काय झालं. मग माझा भाऊ आला US वरनं, भेटू आता त्याला. किती वर्षांनी आलेत ते? तो जवळ 4-5 वर्ष तर मिनिमम झाले असतील त्याला. 5. आई तात्यांना पण काहीच आयडिया नव्हती. त्याच्यामुळे आता आम्ही जाऊ घरी का रे. हा जाऊ आता बघू. आणि अजून एक गंमत झाली तुम्हाला सांगते. आता ना येता येता निखिलचं ठरलं की एकदा आयपॅड बघून घेऊ, परत जमलं तर घेऊनच टाकू. तर ना सखीचा माझा विषय चालू, ते सखीला म्हटलं मला फोन घ्यायचा आहे, माझ्याकडे पैसेच नाहीये. तिने तिच्या खिशातनं असे पैसे काढून दिले. मी तिला म्हटलं सखी तू किती गोड आहे, पापा मला कधीच पैसे देत नाही. ती म्हणे थांब. तिने तिच्या खिशात हात घातला, असा असा असं निखिलच्या हातात दिला. म्हणजे ती पापा हे पैसे घे आणि तू मम्माला दे. किती गोड आहे माझी लेक, किती गोड आहे. मलाच झालं की भाई माझ्यावरच गेली स्वभावाने, अशी मन मिळावू पुन्हा वाटणारी. पैसे वाटायला माझ्यावर, तुझ्यावर नाही. चला आता मी आयपॅड बघतो. तर काल अक्षय तृतीयेमुळे दुकानांमध्ये इतकी गर्दी होती. सोन्याच्या दुकानात, चष्म्याच्या दुकानात, पुन्हा इथे ह्या ॲपलच्या दुकानात सुद्धा. मलाच झालं होतं की कधी होईल, बट आमच्या बिलिंगला पण आम्हाला खूप वेळ लागला इथे. बट फायनली मी विचार केला, निखिलने मला घेऊन दिलं. दमला निखिल. हो नाही करता करता फायनली झालाय माझा आयपॅड. आणि आता निखिल मला घेऊन तर दिला गाडी, त्याला म्हणतो मी बघतो तू किती दिवे लावणार आहेस. तू जाम झाल्यासारखा झालाय. नाही. नंतर घरी येऊन सगळ्यात मेन काम केलं की ज्या वस्तू आणल्या होत्या त्यांची पूजा केली. तर काल रात्री तर मला काही शूट नाही करता आलं. आल्या आल्या घरात चुकीचं जेवण बघायचं होतं आणि बाकी थोडी पण कामं होती ती आवरली. नंतर बिग बॉस बघत होते. मी मध्ये मध्ये बिग बॉस बघणं सोडून दिलं होतं. बट जी कंटेस्टंट जिंकली तिला मला अजिबात सपोर्ट करायचा नव्हता. सो मला थोडं स्क्रिप्टेड वाटलं जे काही होतं काल रात्री ते. ज्या प्रकारे विशाल आणि अनुश्री 3ऱ्या आणि 4थ्या नंबरला बाहेर पडलं. तर त्यामुळे मग माहीत नाही, मूड ऑफ झाला रात्री. नंतर काही शूट पण नाही केलं मी. पण असं व्लॉग इथे फिनिश करते. आय होप तुम्हाला आपला आजचा व्लॉग आवडला असेल. व्लॉगमध्ये सगळ्यात जास्त काय आवडलं ते खाली कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि इथपर्यंत आलाच आहात तर छोटा हट तो बनता है यार. चला पुढच्या व्लॉगमध्ये भेटूयात. तोपर्यंत बाय.